गुंदा तालुका लोणार या गावामध्ये आज ओबीसी बांधवांचा हा जो संवाद असा छोटासा मेळावा या गावामध्ये आयोजित केला. तुम्ही आमचा आदर सत्कार केला. गावामध्ये वेगवेगळ्या समाज मंदिरामध्ये महापुरुषांच्या प्रतिमांना आपण विनम्र अभिवादन करून या छोट्याशा बैठकीचं तुम्ही नियोजन केलं. खरं तर सर तुमचं आभार आणि कौतुक करतो की आम्ही रात्रंदिवस या महाराष्ट्रामध्ये 200, 500, 1000, 1500, 2000 अशा लोकांच्या बैठका आणि जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही आमची मागणी. खरं तर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या प्रश्नाचं हा प्रश्न कोणाला कळला ना राज्यकर्त्यांना कळला, ना प्रशासन चालवणाऱ्या लोकांना कळला, ना गावगाड्यातल्या सत्ताधाऱ्यांना कळला, ना विरोधकांना कळला, ना ओबीसींना कळला. मुळात कोणाला हा प्रश्न समजून घ्या. हा प्रश्न कोणाला कळला होता तो फक्त इंग्रजांना कळला. इंग्रजांनी प्रत्येकाची जातनिहाय जनगणना यासाठी केली. प्रत्येक जण वेगळा आहे, प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा आहे, प्रत्येकाचं राहणीमान वेगळं आहे, प्रत्येकाची साधन संपत्ती मधला हिस्सा वेगळा आहे. प्रत्येकाला कोणाला घेऊन लेखलंय, कोणाला मध्यम ठिकाणी ठेवलंय, कोण उच्च वर्गात आहे, कोण देवाचा पूजक आहे, कोण नोकरदार आहे, कोण क्षत्रिय आहे, कोण वैश्य आहे, कोण शूद्र आहे, कोण अतिशूद्र आहे. पण असं एवढा व्हेरिएशन असलेल्या या समाजाची जर प्रगती करायची असेल, प्रत्येक माणसाला इथली व्यवस्था समप्रमाणात वाटायची असेल तर त्याची जातवार जनगणना केली पाहिजे. त्याचा काहीतरी एक विभाग बनवून दिला पाहिजे. म्हणून शेड्यूल कास्ट निर्माण झाला, शेड्यूल ट्राईब्स निर्माण झाला, ओबीसी निर्माण झाला, BJMT निर्माण झाला. आरक्षण कुणाला दिलं गेलं, कुणाला लोककल्याणकारी योजना दिल्या गेल्या. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटवणं नाही. आरक्षण म्हणजे गरिबी हटवणं नाही. हे शासन सुद्धा जरांगीला समजावून सांगत नाही, कुठले नेते सुद्धा समजावून सांगत आणि संविधानाला ती अपेक्षित आहे. तरी पण हे सरकार जरांगी इकडं उपोषणाला बसतात, जरांगी इकडं उपोषणाला बसतात आणि सरकार बेकायदा जी आर पारित करतं. जरांगी उपोषणाला बसतात आणि सरकार अनकॉन्स्टिट्युशनल वागतं, बेकायदा वागतं. त्याला सगळ्याला जबाबदार कोण आहे? राज्यकर्त्यांना माहिती आहे ओबीसी काय जागा होत नाही, ओबीसी मधून आवाज काय पुढे येत नाही, ओबीसीला याचं काही देणं घेणं नाही. कारण ओबीसी आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे या लढ्यात सामील नव्हता. मी खूप चमत्कारीने बोलतोय, काही नेते आपले सामील होते, पण ज्या प्रमाणामध्ये ओबीसीने त्यांना साथ द्यायला हवी होती. देशाला स्वातंत्र्य मिळालं 47ला, घटना चालू झाली 1950 पासून. आपल्याला कधी मिळालं मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षण 1994ला. आणि आता जरांगे पाटलाच्या सांगण्यावरून आम्हाला नाही तर कुणालाच नाही. आणि मग ती ओबीसी घेतली तर मग आम्हाला ओबीसीच मिळालं. बरं ओबीसीला मिळतं किती? ओबीसीच्या आरक्षणाच्या माध्यमातून काय काय मिळतं त्याचं काय घेणं घेणं नाही. मी नेहमी सांगतो की 18% बजेट ओबीसीला मिळतं, 99.99% बजेट हे लोककल्याणकारी योजनांसाठी म्हणजे सर्वांसाठी महाराष्ट्र शासन राबवतो. पण त्या 0.5% येऊन शासनकर्ती जमात असलेल्या, राज्यकर्ती जमात असलेल्या जरांगीच्या जातीला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे. मग हे तगडे घोडे, शाहू महाराजांच्या भाषेत हे तगडे घोडे जर विकलांग घोड्यांच्या पाठीमध्ये सोडले तर विकलांग घोड्यांना हे तगडे घोडे हे चारा, पाणी, दाणा, गोटा खाऊन घेतात. हीच परिस्थिती आहे. मला खूप बोलायचं होतं खरं तर, भरपूर बोललेले आणि तुम्हाला हा दोन गरजेची विनंती आहे. आणि म्हणून जरांगी सगळी जमात आपल्या ओबीसी आरक्षणामध्ये आलेली. ओबीसी जागा नाही, ओबीसी एकत्र येत नाही, ओबीसीच्या जातीपाती वेगळ्या आहे, ओबीसीच्या प्रत्येक जातीचा देवधर्म वेगळा आहे, प्रत्येकाचा रीतिरिवाज वेगळा आहे, प्रत्येकाचा आचार धर्म वेगळा आहे, प्रत्येकाचा राहणीमान वेगळा आहे, प्रत्येकाची गावं वेगळी आहे, प्रत्येकाच्या संघटना वेगळ्या आहेत आणि प्रत्येकाचे नेते वेगळे आहेत. पण हे सगळे कुठे एकत्रित यायला तयार नाही. म्हणून आम्ही गावोगावामध्ये जायचं, लोकांना बोलायचं. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही हजारो लोक बसतात, रोज त्या दिवशी फिरवतात, मीडिया कोणी बंद घेते. कोणीतरी समजावून सांगितलं पाहिजे, वास्तव बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70-80 वर्ष झाली. त्या 80 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या वाट्याचं खंड, आमच्या 5 पिढ्यांचं खंड,
आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे, आमच्या लेकरा बाळांचं वाटवून केलं, ओबीसीने वाटवून केलं ना तुमचं? ओबीसी आरक्षणामुळे तुमच्या रोजी मिळाली का? या सगळ्या गोष्टींची उत्तर काहीतरी विरोधी, काहीतरी बेजबाबदार आंदोलन करायची, बेजबाबदार नेतृत्वाच्या मागण्या करायच्या आणि मग मंत्रिमंडळानं त्याला वेळकापे घालायचं, त्यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवायची. त्यामुळे 10-12% लोकांच्या मताची काळजी त्या सरकारला आहे. पण गावगाड्यामध्ये 50 ते 60% लोकसंख्या ज्यांची आहे त्या लोकांची एक तीळ मात्र भीती या सरकारला लागलेली नाही. म्हणून जरांगे पक्षाचे लाड पुरवले जातात. म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या 18-15 जातीच्या लोकांना मला सांगणं आहे, जातीची युती करूया, एकत्रित येऊया, किमान आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एकत्रित येऊया. जर तुम्हाला आम्हाला आरक्षण भेटलं नसतं तर तुम्ही आम्ही इथंपर्यंत आलो नसतो. गावातला काढून बलुता आजही सामाजिक दृष्ट्या पहिल्या दर्जाची कामं करतो. आज तुमच्या गावामध्ये आल्यानंतर आम्ही पलीकडे चाललो होतो सर, तुम्ही आम्हाला घेऊन चाललो होतो, आम्हाला गाव फिरून दाखवलं. पण आम्हाला एक माणूस भेटला, रमजानला, शेतकऱ्याच्या इकणं तयार करणारा एकच रमजान चित्र मोठं जातात. तुला एक काय मिस्त्रीची सुद्धा होता, त्याला विचारलं तुला नवीन किती, तुझे लेकर काय करतात? एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. त्यांनी आम्हाला सगळी वास्तव सांगितली. आता ट्रॅक्टर आलाय, आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, कुठेतरी एखादा हौशी माणूस येतो आणि आमच्याकडून काहीतरी बनवून देतो. ही आजच्या गावोगाड्यातल्या तारुणाची, बलुच्या अंशाची, मेंढपाळाची, भटक्यायुक्त जाती जमातीच्या माणसांची, बंजारा समाजाच्या तांड्यावर राहणाऱ्या लोकांची, ऊसतोड मजुरांची, या लोकांना कोणीही वाली नाही. यांच्याकडे एखाद्या लेकरा बाळाने शिक्षण जरी घ्यायचं म्हटलं तर अख्खी हयात पणाला लावावी लागते, कामात कष्ट करावं लागतं. ज्यावेळी आई वडील माती गाडून घेतात तेव्हा त्यांचं एखादं लेकरं बाळ शिक्षकाच्या नोकरीवर जातं, मेडिकलच्या नोकरीवर जातं, इंजिनियर होतं. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, बाबासाहेबांनी तुमच्या हिताचं एवढी काळजी घेतली होती. लेकरू मातेच्या उदरात असेल आणि मातेला जर व्यवस्थित आहार उपलब्ध होत नसेल तर तिला गोळ्या पुरवा, तिला सुकडी द्या, तिला योग्य असा आहार द्या. लेकरू जन्माला आलं, थोडस मोठं झालं, त्याला ते काय देवी बिवी लसीकरण सगळं करा. त्यानंतर बाबासाहेब काय म्हणतात, त्याला शाळेत घाला. त्याला शाळेत घालताना त्याला रिझर्वेशन द्या, त्याची फी माफ करून द्या. ते 10वीपर्यंत शिक्षण देत नाही, पुन्हा म्हणतो 11वी-12वीला पण त्याला स्कॉलरशिप द्या. तेवढ्यावर थांबत नाही, पुन्हा म्हणतो याला ग्रॅज्युएट होईपर्यंत स्कॉलरशिप द्या. तेवढ्यावर नाही थांबत, त्याला म्हणतो याला पोस्ट ग्रॅज्युएशन शिकायचं असेल तर तिथं सुद्धा याला स्कॉलरशिप द्या. तिथं थांबत नाही, त्याला म्हणतं याला आता नोकरी मिळाली पाहिजे म्हणून पहिल्यांदा याला प्राधान्य द्या. संविधान काय सांगते ते मी तुम्हाला सांगतो, संविधानात काय तरतूद आहे ते मी तुम्हाला सांगतो. 12वी झाली, ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तरी काय म्हणतं, नोकरीच्या एंट्री पॉईंट याला आरक्षण द्या, प्राधान्य द्या. एवढ्यावर थांबत नाही संविधान. नोकरीमध्ये गेल्यानंतर रिझर्वेशन इन प्रमोशन, म्हणजे याला महत्वाचं पद मिळण्यासाठी सुद्धा रिझर्वेशन द्या. एवढ्यावर नाही थांबत. ही संस्था अडचणीत आली, समजा शाळा आहे, समजा हायस्कूल आहे, तिथं काही अडचणीत आहे. आता तिथले काही शिक्षक पहिल्यांदा सरप्लस करायचे, तर सगळ्यात पहिल्यांदा कुणाच्या हिताचं संरक्षण करा, तर एसटी ओबीसीच्या त्या एम्प्लॉईचं संरक्षण करा. एवढ्यावर नाही थांबत. रिटायर झाला परत तुम्हाला या गोष्टीचं सावधान आहे. समाजशास्त्रात काही वर्ष म्हणतात 10 वर्षासाठी बाबासाहेबांनी आरक्षण दिले, आता किती दिवस तुम्ही चालवणार, लय मागले ती, लय आमचं खाल्लंय. किमान एका कुटुंबातल्या 3 पिढ्या एज्युकेशन मध्ये येणार नाही तोपर्यंत ही माणसं सिव्हिलाइज होणार नाही, तोपर्यंत माणसं या समाज व्यवस्थेमध्ये माणूस म्हणून जगणार नाही, त्यांच्याबरोबर दुजाभाव होणार नाही. हे धोरण संविधान असतं. आमचं खल्लं, आमच्या 5 पिढ्यांचं खल्लं, शेकडो वर्ष तुम्ही आमचं खल्लं त्याचं. आज बडी म्हणला मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ स्थापन करा, स्वतंत्र राजपंची मंत्रिमंडळ आहेत कोणाची, आजपर्यंतचे आमदार खासदार आहेत कोणाचे, आजपर्यंतचे कारखानदार आहेत कोणाचे, मुख्यमंत्री कोणाचे, महसूल मंत्री कोणाचे, गृहमंत्री कोणाचे, अर्थमंत्री कोणाचे, सहकार मंत्री कोणाचे, जलसंधारण मंत्री कोणाचे.
काहीतरी एका अनपढ माणसाच्या सांगण्यावर एक आंदोलन उभं केलं जातं. गावागाड्यातल्या 60-70% लोकांच्या हक्क अधिकारांचं शोषण आपल्याच लोकांकडून प्रत्येकाच्याकडून केलं जातं. बाबांना बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. ओबीसीनी एकत्र आलं पाहिजे, ओबीसीनी लेखीची वज्रभूत उभारली पाहिजे. हे आंदोलन जरांगे प्रकारच्या सांगण्यावर काहीही करायला सरकार तयार आहे. त्याला कारण आहे की तुम्ही आम्ही एक नाही येऊ. तुमच्या आमच्यामध्ये लढणाऱ्या, भांडणाऱ्या, भिडणाऱ्या, रात्रंदिवस पळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी जर हजारोंचा जनसमुदाय या सरकारला दिसला असता तर सरकारनं अशा पद्धतीनं जरांगेचं लाड पुरवलं नसतं. आता आम्ही पण वरडून आम्हाला जेवढं ओरडता येते तेवढं ओरडण्याचा प्रयत्न करा. ओबीसी समजून घ्यायचं का नाही घ्यायचं तो ओबीसीचा प्रश्न आहे. सगळ्या जाती एकत्र घ्यायचं का नाही घ्यायचं तो तुमचा प्रश्न आहे. पण तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही. एवढं मी तुम्हाला एक सावधगिरीचा सल्ला होता विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.